हाय फ्रेंड्स, दीपाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत टोको समोसा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, हे खायचं पांढरं तीळ आहे, ओवा, हे गरम तेल घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे। सारणासाठी आपल्याला लागणार आहेत उकडून घेतलेले आपण 3 बटाटे, कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, अद्रक, हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण बारीक करून घेतले आहेत। चवीपुरते मीठ, धना पावडर, जिरा पावडर, ही चाट मसाला घेतला आहे, लाल तिखट आणि हळद। आता आपण एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया, रवा, चवीपुरतं मीठ, ओवा, गरम केलेले तेल। आपण तेल 4 ते 5 चमचे घेतले आहे। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घट्ट गोळा करून घेऊया। ही अशी हळूहळू पाणी टाकून हा घट्ट गोळा तयार। आता आपण घट्ट असा गोळा मळून घेतला आहे। आता हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून भिजून घेऊया। आपण कुस्करून बटाटा घेतले आहेत। आता याच्यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, बारीक केलेले शेंगदाणे, अद्रक आणि हे सर्व मसाले आपण यात टाकून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ आणि तांदळाचे पीठ आपण 3 ते 4 चमचे टाकणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण मळून घेऊया। आता आपले मिश्रण तयार झाले आहे। आपल्या पिठाला पण 10 ते 15 मिनिटं झाले आहे। आता आपण याच्या चपातीसारख्या पोळ्या लाटून घेऊया। हे आपण अशी पारी करून आता हे लाटून घेणार आहोत। एकदम पातळसर आपण लाटून घेणार आहोत। ही आपण अशी पातळ लाटून घेतली आहे। आता एका झाकणाच्या साहाय्याने आपण असे गोल करून घेऊया। हे आपण असे गोल करून घेतले आहे। आता आपण या सारणाचे असे कटलेट टाइप मध्ये मिश्रण तयार करून घेऊया। असे उभे करून घेऊया। तर आपण हे ह्या अशा मिश्रणामध्ये ठेवून हे असं बंद करून घेणार आहोत। हे अशा प्रकारे दिसले पाहिजे। आता आपण ह्याला पांढरे तीळ लावणार आहोत। हे असे पांढरे तीळ लावून घेणार आहोत। आता आपण सगळे समोसे तयार करून घेऊया। हे असे समोसे आपण पूर्ण भरून घेतले आहे। आता आपण कढईत गरम तेल करायला ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर आपण समोसे तळून घेऊया। गरम तेल झालं आहे। आता आपण एक एक समोसे टाकून घेऊया। आता आपण हे मस्त तळून घेऊया। हे असे आपले समोसे तयार झाले आहेत। आता आपण हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान आपले समोसे झाले आहेत। आता हे गरमागरम समोसे आपण सॉस बरोबर सर्व करूया।
आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.